आते सर. हाँ या थँक्यू. तांगडे. दाभोळकर साहेब गेले का? 10 मिनिटापूर्वीच गेले. हाँ तुलाही निघायचं आहे ना मीटिंगला? हो. अभिनय? हो निघतो मी. तांगडे ती बॅग गाडीत ठेवा. हो सर. अरे वा. काय ग? हे असं सिस्टमॅटिक काम हवं. कोणाबद्दल बोलते साव? काय तुला काय वाटतंय कोणाबद्दल बोलत असेल मी? मिस दाभोळकर. नाही म्हणजे तसं सिस्टमॅटिक काम करणारे सगळेच आहेत पण. हो 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 पण तू अगदी बरोबर ओळखलंस. आदितीबद्दलच बोलते मी. एका टूरचे डिटेल्स फॉरवर्ड करायला सांगितले होते तिला. कसं अगदी व्यवस्थित काम केलेलं आहे. गुड. त्यांचं काम नेहमीच परफेक्ट असतं. तुझ्या मित्राचा हात कसा आहे? माझा मित्र म्हणजे आदितीचे काका. त्यांच्याबद्दल विचारायचं ना? पण मी त्याला तुझा मित्र म्हणून आधी ओळखतो त्यामुळे मी तुला तसं विचारलं. बरं असावा. मला फारशी माहिती नाहीये. आदितीला आणि जयला माहिती असेल. तो अगदी त्यांच्या घरच्या सारखाच आहे ना. 2-4दा जाऊन भेटून आला असेल दिन्याला. गप्पा मारून आला असेल. अहो माझ्या मीटिंग नंतर मी भेटून येऊ का काका ना? नाही म्हणजे तसा थोडा उशीर होईल मला घरी यायला पण एकदा तरी भेटून यायला पाहिजे ना. हो. काय करतोस? विचारतो ना फोन करून. गट्टू. अविनाश अरे तू त्यांची विचारपूस करायला जाणार आहेस आणि त्यांनाच काय विचारतोयस? ते नकोच म्हणतील. कशाला एवढा त्रास घेता म्हणतील. तू आदितीला विचार किंवा एक काम कर थेट जाऊनच ये. ठीक आहे मी जाऊन येतो. हे जर आधी सुचलं असतं तर मिस दाभोळकरांना लिफ्ट तरी दिली असती. चल येतो. आदिती आपण थोडा वेळ बसूया का? घरी जायला उशीर होतो पण तुला बसायचं असेल तर खुशाल बस. नाही नको. उशीर होतोय ना घरी जायला. आदिती थँक्यू. थँक्यू. तू पुन्हा माझ्याशी बोलायला लागलीस. म्हणजे आता राग गेलाय ना? मी पप्पांमुळे तुझ्याशी बोलले. ते ऑफिस मध्ये असताना आपण एकमेकांशी बोलत नाही हे त्यांच्या लक्षात यायला नको ना म्हणून. म्हणजे अजूनही मी न केलेल्या चुकीचा राग आहे तुझ्या मनात? हे बघ जय. हे बघ आदिती लोणावळ्याचा घाट खरंच बंद होता. दरड खरंच कोसळली होती. खरंच ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि खरंच रजनी सतत माझ्यावर नजर ठेवून होती. त्यामुळे मी तुला फोन करू शकलो नाही. हो सगळं माहितीये मला. हे सगळं माहिती आहे तर मग बोलत का नाहीयेस तू? मला बोलायचं असेल तेव्हा बोलेन. जरा लवकर ना. श्वास गुदमरतोय माझा. नाहीतर आपण एक काम करूया का? तुझ्या पप्पांसमोर जाऊन उभे राहूया. हा म्हणजे निदान ते समोर असताना तरी माझी बायको बोलेल ना माझ्याशी. हो थँक्यू हा मिस्टर दाभोळकर. हा ते खडूस आहेत पण ह्या बाबतीत ते कितीही वेळा माझ्या समोर आलेले चालतील मला. त्यांनी माझ्यावर कितीही अत्याचार करू देत. मी त्यांचा सासुरवास भोगायला तयार आहे. त्यांनी वाटेल तेवढे जाच करू देत. पण हे सगळं केल्याने जर मला माझ्या बायकोचा आवाज ऐकायला मिळणार असेल ना तर मी हे सगळं भोगायला तयार आहे. फक्त तुझ्यासाठी. मी त्यांचा सहवास भोगायला तयार आहे फक्त तुझ्यासाठी. माझ्या बायकोसाठी. कळतंय? बास बास झालं. खूप मेलोड्रॅमॅटिक होतोस तू. एवढा मेलोड्रामा नको करूस. आणि लगेच संधीचा फायदा घेऊन माझ्या पप्पांबद्दल असं तसं बोलण्याची काही गरज नाही. त्यापेक्षा काय? मी बोलेन तुझ्याशी. हेच तर हवंय ना मला.
चला आता घरी जाऊया, उशीर होतोय ना. चला. अण्णा बरं वाटतंय ना पण आता तुम्हाला? घ्या चहा घ्या. हो. छान झालाय चहा. जय आदिती आले नाहीत अजून? म्हणजे नेहमी इतकाच उशीर होतो का त्यांना यायला? म्हणजे कधी कधी. हा, नशिबान आहेत ना, मज्जा आहे त्यांची. म्हणजे गप्पा मारत येत असतील ना दोघे. तुम्हाला सांगते, आम्हाला 2 मिनिटं सुद्धा मिळत नाहीत कधी गप्पा मारायला. वेळच नसतो. काय करणार, किती कामं असतात घरी. तुम्हाला माहितीये बाईच्या जातीला कामं काही सुटलेली नाहीत. म्हणजे नाही, आता अण्णा इथे आहेत म्हणून बरं आहे. वहिनी तू असं काय बघतोस रे माझ्याकडे? मी काय अण्णांना भेटायला येऊ शकत नाही का इथे? नाही नाही वहिनी, तसं नाही. तुम्ही अचानक आलात म्हणून विचारलं. ते अण्णांचे कपडे द्यायला आले होते. दादा नाही आला? ते येतीलच ना मला न्यायला. म्हणजे इथे काम होतं ना, मग ते आटपून आम्ही घरी जाणार. आता म्हटलं अनायसे या दिशेला येणारच आहोत, तर मग अण्णांचे कपडे नेऊन द्यावे. केवढे कपडे अण्णांचे आदिती, बाई ग. छोटी बॅग मावेच ना त्याच्यात काही कपडे अण्णांचे. मग आपल्या कपाटावरून काढली मोठी बॅग. आता एवढी मोठी बॅग घेऊन ट्रेनने कसं येणार ना, काय संध्याकाळची गर्दी असते. मग शेवटी टॅक्सीच केली मी. तुम्हाला सांगते, म्हणजे विरार ते बँड्रा टॅक्सीचं मीटर घरा 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 फिरतंय. माझे डोळे पण मीटर प्रमाणे फिरत होते माहितीये. आदिती, ठीक आहे फळं अण्णांसाठी आणलीत आपल्या. म्हणजे ना 1 किलो सफरचंद, डाळिंब आणि डझनभर केळी आणलीत मी. काय अगं सफरचंदाचे भाव झाले तुला सांगते. काही दिवसात ना सोन्याचे भाव ह्याच्यापेक्षा स्वस्त होतील. पण काय करणार, म्हणजे अण्णांसाठी फळं आणायची, मग पैशाचा विचारच केला नाही ना मी. आणली सगळी. आता अण्णा तुमच्यासाठी आणली आहेत ही फळं. अण्णा महाग आहेत ही फळं. सगळी तुम्हीच खा आणि छान धष्टपुष्ट व्हा. हा, बरे व्हा लवकर. काय गे, ऐकतेस काय? ही फळं आहेत ना, ती नीट कपाटात नेऊन ठेव. असं कर, लॉकर मध्ये ठेव, कपाटामध्ये. लॉकर मध्ये का? नाही, महाग आहेत ना. काय त्याची किंमत जास्त आहे माणसांपेक्षा. भारीच गमतीशीर आहात तुम्ही काका. म्हणजे मला तुमचा हा स्वभाव इतका आवडतो म्हणून सांगू ना. छान छान. देते मी, 8 ठेवून येते. हो. काकू थांबा, मी पण येते. अण्णांसाठी सूप करायचंय ना. हो. अय्या सूप. अरे वा, छान. अण्णा खूप काळजी घेत आहेत सगळे तुमची. नाही म्हणजे माझी चिंता मिटली. जय, अरे तू उभा का? ये ना, ये, बस बस. किती दगदग करतोस रे तू. म्हणजे आता
अण्णांचं ऑपरेशन झालं म्हणून सगळं काही संपलं असं तर होत नाहीच ना. औषधं किती महाग आहेत, ती आणण्यासाठी चपला तर झिजवायला लागणारच नाही. वहिनी नाही होत अगं दगदग. बघ कसा आहेस ना तू, खरंच बघितलं काका, हा असा स्वभाव आहे आमच्या जयचा. खरंच खूप मेहनती आहे हो, पण जाणवू देणार नाही. म्हणजे एखाद्यासाठी आपण किती त्रास घेतोय ते अजिबात जाणवू देणार नाही आमचं जय. आता तुम्हीच सांगा ना, ते खर्च काही कमी आहेत का? आई बाबासाठी मुलांनी करायला नको का? हो. ते कर्तव्यच आहे त्यांचं. नुसती पिशवीत भरून फळं आणली म्हणजे आपलं काम झालं असं समजणाऱ्या मुलांना आणि सुनेना भर चौकामध्ये चाप. काका कशाला कशाला ना उगाच आपण इतरांबद्दल असं वाईट साईड बोलायचं नाही. मी आले. ना माफ करा, काय मी जरा रागाच्या भरात बोललो. काही तुमच्या बाबतीत तरी मी संत म्हणून बोलू शकतो. स्वतःच्या मुलाला या शब्दात बोलण्या इतकर नाताही उरलेलं नाही. आणि ज्यांना मुलं मानलं त्यांनी जाऊ दे हो कितकर, वय झालंय आता आपलं. काही गोष्टी सहन कराव्या लागतात. आदिती, बाई गो, अगं केवढं मोठं किचन आहे. काकू छान आहे हा तुमचं किचन, मस्त. ए झालं का ग सूप? हो हे काय झालंच आहे. काही मदत हवी? नाही नको. काकू तुम्हाला हवी आहे का काही मदत? नको, भाजी झालीच आहे, पोळ्या करते, तुम्ही जेवूनच जा. तसंही 9चा पिक्चर आहे, म्हणजे तो सुटायला 12 तरी वाजतीलच. जेवून गेलेलंच बरं नाही. ते काय झालं, गंमत झाली अगं. म्हणजे ह्यांच्या ना ऑफिसमधून ते पिक्चरचे पास मिळाले ना. मी म्हटलं नको, पिक्चर नको. म्हणजे कसं आहे, अण्णा आजारी असताना आपण पिक्चर बघायला जाणं शोभतं का? नाही ना, हो की नाही काकू? नाही मग ना काय, मग दुसरी अजून त्यात एक गंमत झाली. काय झालं की ते पासेस ना ह्या आपल्या बँड्राच्या थिएटरचेच मिळाले. मग तर मी हट्टच धरला. म्हटलं ते काही नाही, अण्णांना भेटायला जायचं असेल तरच आपण पिक्चर बघायला जाऊ. बरोबर केलं ना मी काकू? म्हणजे कसं आहे, अण्णांना भेटणं अधिक महत्वाचं आहे नाही का? मी अण्णांना सूप देऊन येते. अगं काय हे आदिती, हा अगं किती दगदग करशील तू. बघा ना काकू, आता ऑफिसचं काम, परत तो प्रवास, घरातली सगळी कामं हीच करत असेल नाही. अगं मला दे ना संधी. बहिणी मी माझी सवय नको ना सुटायला अण्णांची सेवा करण्याची. मग छान झालंय सूप. आले हा. आदिती, सिनेमाचं ठरलं म्हणून ही बॅग द्यायला आली आणि म्हणे अण्णांना भेटायचं असेल तरच सिनेमाला जाऊ. आता हे ह्यांना कळलं नाही म्हणजे झालं, नाही तर काही ह्याची खैर नाही. हा गरम आहे हा सूप अण्णा, जरा थांबा हा. काय ना, आज सकाळी सूर्य कुठून उगवला होता?
खूपच गमतीशीर स्वभाव आहे हं तुमचा काका. खरंच मला खूप आवडतो. हो की नाही अण्णा? तू काय कमी गंमत करतेस काय? अण्णा घ्या सूप. नाही 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 मीच भरवते. घ्या. नको, मी घेतो. हे काय अण्णा, हे ना तुमचं वागणं मला आवडत नाही. तुम्ही सगळी तुमच्या सेवेची संधी ना तुमच्या धाकट्या सुनेला देता. ती तेवढी लाडकी आणि जाऊ दे. आज तरी द्या ना मला तुमच्या सेवेची संधी. कसं आहे अण्णा, आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं कर्तव्यच असतं. हो की नाही ग अदिती? मग अण्णा तुम्हाला खरं सांगू का, हॉस्पिटलमधून ज्या दिवसापासून तुम्ही इथे आलात ना, मला खूप काळजी लागून राहिली आहे तुमची. हा म्हणजे आता हे आहेतच सगळे तुमची काळजी घ्यायला, पण कसं आहे, तिथे विरारला सगळं मीच करायचे ना तुमचं. हा तुम्हीच सांगा. म्हणजे तुमच्या सकाळचा नाश्ता, औषधाच्या वेळा, खाण्याच्या वेळा सगळं मीच करत होते की नाही? आता अण्णा इथे आले म्हणून काय माझी सवय सुटते का? ती काही जाता जात नाही. परवा तर गंमतच झाली. अगं मी अण्णांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हणाले, अण्णा गोळ्या घ्या. विसरूनच गेले ग मी की अण्णा आपले इथे आले ते. बघितलं ना अण्णा, हे असं होतं माझं. खूप आठवण येते मला तुमची. पण असो, आज सेवा करायची संधी मिळाली आहे ना. हो की नाही? घ्या सूप घ्या. सेवा करणं म्हणजे अवलंबून ठेवणं होत नाही. हातपाय धडधकट आहेत त्यांचे, त्यांना स्वतः खाऊ दे. पण काका. अण्णा. हो, मी स्वतः घेऊ शकतो. दे ना. जरा काही करायचं म्हटलं ना तर लगेच नावं ठेवतात हे केतकर. म्हटलं जरा इम्प्रेशन पाडीन. कसलं काय, इथे ह्यांनीच मला तोंडावर पाडलं. आता हे लवकर आले तर सिनेमाला तरी जाता येईल. कोण वाचतोय तो? घे. ह्यांचं आहे. आलेच. हा अण्णा घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. अहो किती वाजले, कुठे आहात तुम्ही? हा अगं शोभा, निघालोय मी, पण जरा वेळ लागतोय. वेळ लागेल म्हणजे तोपर्यंत काय मी इथे अपमान सहन करत बसायचं का? अपमान? कोण करतंय तुझा अपमान? कोणी कशाला करायला हवाय? आहेत ना केतकर, ते एकटेच पुरेसेत. बरं, हे बघ ऐक, मी ट्रेननी येतोय. म्हणजे काय की सिनेमाचे पासेस आहेत माझ्या हातामध्ये, पण ते मित्र जे गाडी देणार होता ना ते काही तो देत नाहीये. म्हणजे रात्री आपल्याला ट्रेननीच विरारला जावं लागणार आहे. शी बाबा, मला सांगा, हे असंच जर होतं तर मग पिक्चरचा प्लॅनच का केलं तुम्ही? तुम्हाला माहितीये, ती अण्णांची ही भली मोठी बॅग घेऊन विरार पासून बँड्रापर्यंत आले मी रखडत रखडत टॅक्सीने. सॉरी शोभा, म्हणजे मला कळतंय तुला त्रास होतोय, पण अगं आता मी तरी काय करू? म्हणजे तो मित्र गाडी देतो म्हणाला म्हणून मी हे सिनेमाचे पासेस मिळवले, पण आता ऐन वेळेला त्याला कुठेतरी बाहेर जावं लागतंय, तर मग मी काय करणार? तुमचं ना काय करू मी? तुमचं नाही नेहमीच आहे.
माझं सगळं प्लॅनिंग बोंबलवलं तुम्ही, माहितीये तुम्हाला? किती हौसेने नटून थटून आले होते मी इथे. नेहमी नेहमी असंच करता तुम्ही. आता एक काम करा, निदान लवकर तरी या, नाही तर पिक्चरची सुरुवात चुकवाला. तुम्हाला सांगते, नाही तर बघून घेईन मी तुम्हाला. या आधी. हो येतो येतो मी. काका तुम्ही ऐकलंय मी सगळं, पण अण्णांची बॅग द्यायला आली. पिक्चरचं प्लॅनिंग होतं, मध्ये वेळ काढायला इथं आलीस. हा, तेव्हा करायची आहे ना तुला. ही अशी अहो तुम्ही जरा तू जरा मध्ये बोलू नकोस. मगाचपासून सांगते, अण्णांचं किती करते, काय काय करते. सवय झाली अण्णांची. हे सगळं अण्णांसाठी नाही, पिक्चर साठी. नवरा आला असेल तुझा, याला पण सुनवतो. थांब. काका मी बघतो. सर तुम्ही